या सेशनमध्ये आपण सिंक्रोनस मशीनची जी काही वाइंडिंग आहे, फॉर एक्झाम्पल आपण अल्टरनेटिव्हची वाइंडिंग पाहिली, त्या अल्टरनेटिव्हच्या वाइंडिंगवरती कशा पद्धतीने एमसीक्यू एक्झामला विचारला जातं त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. फर्स्ट आहे डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग अँड शॉर्ट कॉर्डिंग एम्प्लॉयड इन एसी मशीन विल रिझल्ट इन. आता याचा अर्थ काय आहे बघा, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आपण यूज करतो आणि त्याचबरोबर शॉर्ट कॉर्डिंग म्हणजे शॉर्ट पिच वाइंडिंग आपण यूज करतोय. शॉर्ट पिच वाइंडिंग याचा यूज काय, याचा पर्पज काय किंवा हे कशा याच्यामुळे काय होतोय तर इन्क्रीज इन ईएमएफ अँड रिडक्शन इन हार्मोनिक्स होतंय का. आता आपल्याला माहिती पाहिजे हार्मोनिक्स तर काय होतं, रिड्यूस होते, पण जो काही ईएमएफ आहे तो ईएमएफ इन्क्रीज होतोय का तर नाही. का, कारण जे काही या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असेल आणि जो काही या ठिकाणी पिच फॅक्टर असेल ते या ठिकाणी काय तर लेस दॅन 1 आहेत. जर याच्या व्हॅल्यू या ठिकाणी लेस दॅन 1 असेल म्हणजेच ई इराडी प्रोपोर्शनल कोणाला तर वाइंडिंग फॅक्टरला आहे. जर केडी आणि केपी जर लेस दॅन 1 असेल तर केडब्ल्यू काय असेल तर लेस दॅन 1 असेल, म्हणजे हा या ठिकाणी काय होईल तर रिड्यूस होईल, म्हणजे ईएमएफ रिड्यूस होईल. म्हणजे रिडक्शन इन ईएमएफ आणि इन्क्रीज हार्मोनिक होईल का, हार्मोनिक इन्क्रीज होतील का तर नाही. इन्क्रीज इन बोथ होईल का तर नाही, म्हणजे हा गेला आणि हा गेला. रिडक्शन इन बोथ ईएमएफ अँड हार्मोनिक्स. ऑप्शन नंबर 4 काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट असेल. आता डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंगसाठी काय डिफाइन केला असतो तर केडी डिफाइन केला असतो विच इज लेस दॅन 1 असतो. शॉर्ट पिच वाइंडिंगसाठी डिफाइन कोण केला असतो केपी असतो विच इज पिच फॅक्टर असतो. अगेन काय असतं तर लेस दॅन 1 असतो. म्हणजेच केडब्ल्यू इज इक्वल टू केपी इंटू केडी असतो. डिस्ट्रीब्युटेड आणि शॉर्ट पिच वाइंडिंगसाठी जो काही केडी आहे तो केडब्ल्यू काय असतो लेस दॅन 1 असतो. असं असल्या कारणामुळे ईएमएफ काय होईल तर या ठिकाणी रिड्यूस होईल. आणि जे काही वाइंडिंग आहे त्या वाइंडिंग जर आपण डिस्ट्रीब्युटेड ठेवले तर या ठिकाणी जे काही हायर ऑर्डर हार्मोनिक रिड्यूस होतील आणि त्याचबरोबर शॉर्ट पिच वाइंडिंग ठेवल्यामुळे डॉमिनंट हार्मोनिक रिड्यूस होतील. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. ऑप्शन नंबर 4 त्याचा काय असेल तर राईट आन्सर असेल. नेक्स्ट याचं दिलेलं आहे एक्सप्लेनेशन कशामुळे काय होईल ते. फॉर अ शॉर्ट पिच सिंक्रोनस मशीन डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इंटू पिच फॅक्टर इज. आता शॉर्ट पिच या ठिकाणी काय तर सिंक्रोनस मशीन आहे, काय तर शॉर्ट पिच सिंक्रोनस मशीन आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही वाइंडिंग आहे ती या ठिकाणी शॉर्ट केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू कशा आहे तर अल्फा इज इक्वल टू नॉन झिरो आहे. म्हणजे बीटा इज इक्वल टू 180 आहे का तर बीटा इज नॉट इक्वल टू 180 डिग्री आहे. म्हणजे ही वाइंडिंग कशा असेल तर फुल पिचची वाइंडिंग नसेल. आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इंटू पिच फॅक्टर विच इज नथिंग बट द केडब्ल्यू असतो, केडी इंटू केपी असतो. आता आपल्याला जी काय वाइंडिंग आहे ती वाइंडिंग डिस्ट्रीब्युटेड दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे का किंवा कॉन्स्टंट आहे असं सांगितलेलं आहे का नाही. फक्त आपल्याला सांगितलेलं आहे वाइंडिंग ही शॉर्ट पिच आहे. जर वाइंडिंग ही शॉर्ट पिच असेल तर शॉर्ट पिचच्या केसमध्ये केपी काय असेल तर लेस दॅन 1 असेल. आता शॉर्ट पिचच्या केसमध्ये केपीची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल 0. या ठिकाणी 89 असेल किंवा 0.95 समथिंग असेल आपण अज्युम करूया. मग केडब्ल्यू इज इक्वल टू काय होईल, केडी आपल्याला माहिती नाही आहे, केडी इंटू 0.95 करूया म्हणजे ऍक्च्युली 0.95 टाइम्स ऑफ केडी. आता केडीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे तर केडीची मॅक्सिमम व्हॅल्यू असते कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंगच्या केसमध्ये केडी किती असेल तर केडी इज इक्वल टू 1 असेल. दॅट इज केडी इज इक्वल टू 1 असेल. कोणासाठी तर कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंगसाठी. अजून करूया वाइंडिंग आपली कशी आहे तर कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग आहे. केडीची व्हॅल्यू जर आपण 1 अजूम केले तर 0.95 ही काय येईल तर वाइंडिंग ऑफ फॅक्टरची या ठिकाणी व्हॅल्यू येईल. म्हणजे वाइंडिंग ही जर शॉर्ट पिच असेल आणि ते कॉन्स्टंट असू द्या किंवा डिस्ट्रीब्युटेड असू द्या, जो काय वाइंडिंग फॅक्टर तो वाइंडिंग फॅक्टर हा ऑलवेज लेस दॅन 1 येईल. म्हणजे ऑलवेज इक्वल टू 1 असेल का पॉसिबल नाही आहे, ऑलवेज लेस दॅन 1 येईल. वाइंडिंग कॉन्स्टंट असू द्या डिस्ट्रीब्युटेड असू द्या मला काही फरक पडणार नाही. जर ती शॉर्ट पिच असेल तर केपी हा लेस दॅन 1 येईल. म्हणजे जो काही केपी आहे तो केपी या ठिकाणी पिच फॅक्टर आहे, त्यालाच आपण काय म्हणतो तर त्यालाच आपण कॉइल स्पॅन फॅक्टर असं म्हणतो. या जो काही आहे तोलाच आपण कॉइल स्पॅन फॅक्टर म्हणतो. मग तो काय असेल तर लेस दॅन 1 असेल तर आपण कॉर्डिंग फॅक्टर असं म्हणतो. जर तो लेस दॅन 1 असेल तर जो काही केडब्ल्यू होतो केडब्ल्यू लेस दॅन 1 येईल ऑलवेज इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग और कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. नेक्स्ट, द आर्मेचर ऑफ अ 3-phase alternator has a 240 slots. The armature has 8 poles. Its distribution factor is. Distribution factor म्हणजे काय असतो तर केडी असतो. यालाच आपण म्हणतो ब्रेडथ फॅक्टर, यालाच आपण म्हणतो स्पीड फॅक्टर, यालाच आपण काय म्हणतो स्पीड फॅक्टर असं म्हणतो, यालाच आपण बेल्ट फॅक्टर असं म्हणतो. याची व्हॅल्यू काय असते तर साइन ऑफ m गॅमा बाय 2 डिवायडेड बाय m साइन ऑफ गॅमा बाय 2. आता याच्यामध्ये दिलेलं काय काय आहे तर अल्टरनेटर हा 3 फेजचा आहे.
त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्लॉट दिलेले आहेत का, दिले आहेत किती, तर 240 आहेत. आणि नंबर ऑफ पोल दिले आहेत का, दिले आहेत किती, तर इज इक्वल टू 8 दिलेले आहेत. आपल्याला काय काय पाहिजे, आपल्याला एम ची एक व्हॅल्यू पाहिजे आणि गॅमाची एक व्हॅल्यू पाहिजे. मग एम काय असतो, तर एम हा या ठिकाणी फेजचा ग्रुप असतो, त्यालाच आपण फेजचा बँड असं म्हणूया, फेजचा या ठिकाणी बेल्ट असं म्हणूया. सांगतो काय, तर एका फेज मध्ये टोटल नंबर ऑफ किती स्लॉट आहेत, या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करतो स्लॉट पर पोल पर फेज, दॅट इज अ स्लॉट डिवाइडेड बाय पोल इनटू फेज. याचं कॅल्क्युलेशन केलं तर जो काय एम आहे ते एम ची व्हॅल्यू येईल 240 डिवाइडेड बाय पोल किती आहेत, तर 8 आहेत, इनटू काय करा, फेजेस 3 आहेत, विच इज इक्वल टू 10 डिग्री किंवा 10 या ठिकाणी काय येतील, तर स्लॉट येतील. म्हणजे एका फेज मध्ये किती स्लॉट येतील, तर एका फेज मध्ये 10 नंबरच्या या ठिकाणी स्लॉट येतील. हे डिग्री मध्ये येईल का, तर नाही. म्हणजे एम ची व्हॅल्यू या ठिकाणी किती झाली बघा, 10 झाले. जर एम हा या ठिकाणी 10 झालेला असेल, आता आपल्याकडे फेजचा ग्रुप भेटला म्हणजे हा एम भेटला, आपल्याला गॅमाचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. गॅमा या ठिकाणी रिप्रेझेंट काय करतो, तर गॅमा इज इक्वल टू स्लॉटचा अँगल आहे. म्हणजे प्रत्येक स्लॉट किती अँगल तयार करतो त्याला आपण स्लॉट अँगल असं म्हणतो, दॅट इज स्लॉट पिच असं म्हणतो, विच इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइडेड बाय स्लॉट पर पोल. आता 180 डिवाइडेड बाय स्लॉट संख्या किती आहे, तर 240 डिवाइडेड बाय पोल किती आहेत, तर 8 आहेत. म्हणजे जो काही 180 डिवाइडेड बाय या ठिकाणी काय होईल, 30 होईल, बरोबर. याला काय जाईल, 8 ने भाग जाईल, 8 त्रिकोण 24 शून्य झाला. म्हणजे या शून्यला ये शून्य गेला, राहिलं काय, तर स्लॉट अँगल गॅमा जो काय तो किती झाला, तर 6 डिग्रीचा या ठिकाणी झाला. म्हणजे एका स्लॉटचा अँगल किती झाला, तर या ठिकाणी 6 डिग्री या ठिकाणी एका स्लॉटचा अँगल झाला. याच व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये ठेवायला गेलो तर काय येईल, आता केडी ची व्हॅल्यू कशी येईल बघा, केडी ची व्हॅल्यू साइन ऑफ एम इंटू गॅमा. साइन ऑफ एम ची व्हॅल्यू किती आहे, तर एम ची व्हॅल्यू 10 आहे, गॅमा ची व्हॅल्यू किती आहे, तर 60 आहे. म्हणजे साइन ऑफ 60 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय एम ची व्हॅल्यू किती आहे, तर एम ची व्हॅल्यू 10 आहे, इंटू गॅमा ची व्हॅल्यू किती आहे, तर 6 आहे. म्हणजे साइन ऑफ 60 डिवाइडेड बाय 2 इंटू साइन ऑफ 6 डिवाइडेड बाय 2, बरोबर आहे का. मग या ठिकाणी साइन 30 येईल डिवाइडेड बाय 10 साइन 3 येईल. म्हणजे ऍक्च्युअली केडी ची व्हॅल्यू किती येईल, तर साइन ऑफ 60 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती येईल, साइन ऑफ 30 येईल. साइन ऑफ 30 डिवाइडेड बाय हा 10 ॲज इट इज इंटू साइन ऑफ 6 डिवाइडेड बाय 2 किती येईल, साइन ऑफ 6 डिवाइडेड बाय 2 3 येईल. म्हणजे 30 डिग्री डिवाइडेड बाय साइन ऑफ 10 इंटू साइन ऑफ 3 डिग्री येईल ऑप्शन. म्हणजे साइन ऑफ 30 डिवाइडेड बाय 10 साइन ऑफ 3 डिग्री हा या ठिकाणी काय तर ऑप्शन येईल. हा या ठिकाणी जाईल, हा जाईल, हा जाईल. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, इन अल्टरनेटर द डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर ऑफ द गिवन नंबर ऑफ फेजेस इज अ डिपेंडंट ओनली ऑन. आता डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर कशावर डिपेंड असेल बघा, डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर ऑफ द गिवन नंबर ऑफ द फेजेस इज अ डिपेंड्स ओनली ऑन नंबर ऑफ टर्न्स पर फेज कॉइल आहे का, सप्लाय व्होल्टेज वरती आहे का, नंबर ऑफ डिस्ट्रीब्युटेड शॉर्ट अंडर अ गिवन पोल आहे का, टाइप ऑफ द वाइंडिंग कसं डिपेंड आहे. आता डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर असतो केडी इज इक्वल टू साइन ऑफ एम गॅमा डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय एम इंटू साइन ऑफ गॅमा बाय 2. आता हा स्लॉट अँगल झाला, हा गॅमा काय आहे तर जे काही स्लॉटचं डिस्ट्रीब्यूशन आहे पर फेज मध्ये ते कसं आहे, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वरती काय आहे, काही इम्पॅक्ट नाही, सप्लाय व्होल्टेजचा काय आहे, काही इम्पॅक्ट नाही. नंबर ऑफ डिस्ट्रीब्युटेड स्लॉट अंडर अ गिवन पोल आणि टाइप्स ऑफ वाइंडिंग याच्यावरती आहे का, तर नाही. म्हणजे ऑप्शन नंबर करेक्ट कोणता असेल तर ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. म्हणजे किती स्लॉट्स या ठिकाणी काय झाले डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत अंडर अ गिवन पोल याच्यावरती डिपेंड असेल कोण, तर डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. ऑप्शन नंबर 3 काय असेल तर या क्वेश्चन मध्ये करेक्ट असेल या क्वेश्चनचं आन्सर. द ब्रीथ फॅक्टर फॉर अ थर्ड हार्मोनिक ईएमएफ ऑफ अ 3 फेज 4 pole synchronous machine having a 36 stator slot is. आता ब्रीथ फॅक्टर म्हणा, काय म्हणतो या ठिकाणी ब्रीथ फॅक्टर, त्यालाच आपण डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर, त्यालाच आपण बेल्ट फॅक्टर, त्यालाच आपण स्प्रीड फॅक्टर असं म्हणतो, विच इज रिप्रेझेंट करतो केडी या लेटरना. म्हणजे ऍक्च्युअली या सगळ्यांचा अर्थ एकच आहे, केडी इज इक्वल टू साइन ऑफ एम गॅमा बाय 2 डिवाइडेड बाय एम इंटू साइन ऑफ गॅमा बाय 2. गॅमा काय तर या ठिकाणी स्लॉटचा अँगल आहे. आता थर्ड हार्मोनिक या ठिकाणी ईएमएफ दिलेला आहे, म्हणजे जो काही एन आहे ते एन च्या ठिकाणी व्हॅल्यू आहे. आता केडी एन इज इक्वल टू, म्हणजे थर्ड हार्मोनिक साठी आपण विचार केला तर केडी एन काय असतो, एलिमिनेट द एन हार्मोनिक. आता या ठिकाणी थर्ड हार्मोनिक आहे म्हणजे केडी 3 आपल्या या ठिकाणी कॅल्क्युलेट करायला लागेल, विच इज इक्वल टू साइन इंटू 3 गॅमा 3 एम गॅमा या ठिकाणी एम डिवाइडेड बाय 2 करावं लागेल, डिवाइडेड बाय एम इंटू साइन ऑफ
3 गॅमा बाय 2 हा आपल्याकडे एक रिझल्ट असेल. आता दिलेला काय काय 3 फेजची मशीन आहे, 4 पोल आहेत आणि स्लॉट आहेत 36. याच्यावरून m ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल का? तर 36 डिवायडेड बाय 3 इंटू 4 करा, म्हणजे या ठिकाणी m इज इक्वल टू 3 येईल. म्हणजे एका फेज मध्ये 3 स्लॉट ठिकाणी येतील. गॅमाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल का? गॅमा इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय स्लॉट किती आहेत 36 आहेत डिवायडेड बाय पोल किती आहेत 4 आहेत, म्हणजे या ठिकाणी 36 डिवायडेड बाय 4 करा, हे 9 येईल. गॅमा किती येईल तर 20 डिग्रीचा येईल. या सर्व व्हॅल्यू कुठे ठेवा? इथं ठेवा. व्हिच इज इक्वल टू साइन ऑफ 3 इंटू यांची व्हॅल्यू किती आहे तर m इज इक्वल टू 3 आहे इंटू गॅमा किती आहे तर 20 आहे डिवायडेड बाय 2 करावं लागेल. डिवायडेड बाय m ची व्हॅल्यू किती आहे तर m ची व्हॅल्यू 3 आहे इंटू साइन ऑफ 3 मल्टिप्लाय करतोय कारण आपल्याला काय करायचं आहे तर थर्ड हार्मोनिक साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे 3 इंटू गॅमाची व्हॅल्यू किती असेल तर 20 असेल डिवायडेड बाय काय करा तर 2 करा. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला रिझल्ट काय येईल 3 इंटू 3 9 9 इंटू 20 किती झाला तर 9 इंटू 20 झाला आपल्याकडे 180 डिवाइडेड बाय 2. म्हणजे वरती येईल KD इज इक्वल टू KD3 इज इक्वल टू साइन ऑफ 19 डिवायडेड बाय खालती किती येईल साइन ऑफ 3 इंटू 20 साइन ऑफ 16 डिवाइड बाय 2 साइन ऑफ 30 म्हणजे 3 इंटू साइन ऑफ 30 या ठिकाणी येईल. आता साइन 90 किती असतो तर 1 असतो, म्हणजे 1 डिवायडेड बाय 3 इंटू साइन 30 किती असतो तर साइन 30 हा आणखी 0.5 असतो. साइन 30 किती असतो तर 0.5 असतो, म्हणजे या ठिकाणी 1 डिवायडेड बाय 1.5 करावा लागेल. म्हणजे ऑप्शन कोणता येईल बघा, ऑप्शन या ठिकाणी येईल 1 डिवायडेड बाय 1.5 इज इक्वल टू 0.66 म्हणजे 0.67. या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल विच इज इक्वल टू 0.667 म्हणा किंवा 67 म्हणा, जे काय ऑप्शन मध्ये दिलेला असेल ते. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे जो काय डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असेल तो या डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. थर्ड हार्मोनिकसाठी विचारला होता म्हणून या ठिकाणी आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. जर फिफ्थ हार्मोनिकसाठी विचारला असता तर आपण या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय केलं असतं. एवढं सिंपल होतं या ठिकाणी. नेक्स्ट, the number of electrical degree passed when the shaft of a 4-pole alternator makes a complete revolution. आता या ठिकाणी क्वेश्चनची लँग्वेज बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रिकल डिग्री किती पास केल्या असतील ज्यावेळेस शाफ्ट हा 4 पोलचा आहे आणि तो काय करतोय तर या ठिकाणी एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करतोय. आता एक कंप्लीट रिव्हॉल्युशन असेल, कंप्लीट रिव्हॉल्युशन असेल जे की फिजिकल पॅरामीटर आहे आपल्याला दिसतोय कम्प्युटेशन केलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअली थीटा मेकॅनिकल या ठिकाणी दिलेला आहे किती आहे तर 360 डिग्री असतो एका कंप्लीट रिव्हॉल्युशन साठी. आणि विचारलेला आहे थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू किती असेल ज्यावेळेस P इज इक्वल टू 4 असेल तर फॉर्म्युला असतो थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ द थीटा मेकॅनिकल. देअरफॉर P ची व्हॅल्यू आहे 4 डिवाइडेड बाय 2 इंटू काय करा 360 करा. याने याला काय झालं 2 ना भाग जायला आन्सर येईल 720 डिग्री इलेक्ट्रिकल. ऑप्शन नंबर 3 काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, शॉर्ट पिच कॉइल आर डिलिबरेटली यूज्ड इन एन अल्टरनेटर. आता शॉर्ट पिच कॉइल आपण यूज करतोय कशासाठी, दे इम्प्रूव द वेवफॉर्म रेंडरिंग, they save the copper end connection, AD current and hysteresis losses are reduced thereby increasing the efficiency. All of the above. ऑप्शन काय असेल तर ऑल ऑफ द अबोव करेक्ट असेल. रिझन वेवफॉर्मचा काय करतोय शेप इंप्रूव्ह करतोय, हार्मोनिकला काय करतोय रिड्यूस करताय. जर हार्मोनिक रिड्यूस झाले तर जे काही एडी करंट लॉसेस आहेत जे काही हिस्टेरिसिस लॉसेस ते काय होतील या ठिकाणी रिड्यूस होतील आणि इफिशियन्सी काय होईल इम्प्रूव्ह होईल. दे सेव्ह द कॉपर ऑफ एंड कनेक्शन, ते काय करतील जे काही कॉपर आहे त्या कॉपरच्या ठिकाणी सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतील जर वाइंडिंग या ठिकाणी शॉर्ट केलेला असेल तर. म्हणजे एंड कनेक्शन जे काही कॉपर आहे ते कॉपर काय होईल कमी होईल. म्हणजे ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. Next, in a synchronous alternator, which of the following coils will have EMF closer to the sine of waveform? आता खालील पैकी कोणते कॉइलचा EMF हा क्लोजर टू द साइनोसॉइडल असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग इन अ फुल पेज, कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग इन अ शॉर्ट पेज, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग इन अ फुल पेज, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग इन अ शॉर्ट पेज. आता जे काही हार्मोनिक आहेत ते हार्मोनिक एखाने रिड्यूस होतात. हार्मोनिक रिड्यूस कधी होतात तर जे काही हार्मोनिक आहेत ते हार्मोनिक या ठिकाणी रिड्यूस होतील कधी जर आपण वाइंडिंग ही डिस्ट्रीब्युटेड यूज केले आणि वाइंडिंग ही जर शॉर्ट पिच असेल तर. आता शॉर्ट पिच असल्या कारणामुळे डॉमिनंट हार्मोनिक रिड्यूस होतील. आता डॉमिनंट हार्मोनिक म्हणजे काय, त्याचे एम्प्लिट्यूड जास्त आहे. फॉर एक्झाम्पल 3 असेल, 5th असेल, 7th असेल, याच्यापैकी डॉमिनंट हार्मोनिक कोणता असेल तर 3rd हार्मोनिक असेल कारण याचे एम्प्लिट्यूड कशा तर जास्त आहे.
डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग यूज केल्यामुळे हायर ऑर्डर हार्मोनिक काय होतील रिड्यूस होतील फॉर एक्झाम्पल 9 असेल त्यानंतर 11 असेल त्यानंतर 13 असेल हे हार्मोनिक काय होतील रिड्यूस होतील म्हणजे ऍक्च्युअली जर हार्मोनिक रिड्यूस झाले तर जो काही शेप आहे कोणाचा तर शेप ऑफ ईएमएफ इज गेट सायनोसायडल काय होतं तो सायनोसायडल या ठिकाणी बनतोय म्हणजे ऍक्च्युअली जे काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग आपण डिस्ट्रीब्युटेड आणि शॉर्ट पिच या ठिकाणी यूज केल्यामुळे काय होईल शेप जो काय तो शेप या ठिकाणी सायनोसायडल फॉर्मचे येईल ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय असेल तर करेक्ट आन्सर असेल या क्वेश्चनचा नेक्स्ट consider the following advantage of the distributed winding in a rotating machine better utilization of the core as a number of evenly spaced small slot are used improved the waveform as harmonic EMF is reduced diminished the armature reaction and efficient cooling which of the above statement are correct आता या ठिकाणी क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे सांगते काय तर बेटर युटिलायझेशन ऑफ द कोर ॲज अ नंबर ऑफ इव्हनली स्पेस्ड स्मॉल स्लॉट्स आर युज्ड म्हणजे डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग मध्ये काय म्हणताय तर जे काही कोर आहे त्या कोरचं युटिलायझेशन आपण काय करतोय प्रॉपरली करतोय बरोबर आहे का बरोबर आहे कारण जे काही कोर आहे त्या कोर मध्ये असणाऱ्या स्लॉट मध्ये आपण काय करतोय तर वाइंडिंग ठेवण्याचा प्रयत्न करतोय इम्प्रूव्ड वेवफॉर्म होते का इम्प्रूव्ह होते का हार्मोनिक आपण रिड्यूस करतोय नेक्स्ट डिमिनिश द आर्मेचर रिएक्शन अँड इफिशियंट कूलिंग या ठिकाणी इफिशियंट होते आर्मेचर रिएक्शनचा इफेक्ट कमी होतोय का हो होतोय म्हणजे सेल्फ इंडक्टन्स काय होतं या ठिकाणी कमी होतोय आर्मेचर रिएक्शनचा काय होतं इफेक्ट या ठिकाणी कमी होतोय हाही बरोबर आहे 1 2 3 या ठिकाणी सगळे करेक्ट आहेत ऑप्शन नंबर 4 असेल या ठिकाणी याचा बरोबर आन्सर असेल नेक्स्ट the main advantage of the distributed winding is in a slot is आता distributed winding चा advantage काय असेल reduce the size of the machine add the mechanical strength to the winding reduce the amount of copper required reduce the harmonic in the generated EMF सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट advantage कोणता असेल तर हार्मोनिक काय होतं रिड्यूस होते आणि त्याच्यामुळे जो काही EMF आहे तो EMF ठिकाणी सायन्सलर होत आहे ऑप्शन नंबर 4 असेल या क्वेश्चनचा बरोबर आन्सर आता advantage of distributed winding दिलेत बघा the effect of harmonic is eliminated so the generated EMF is more sinusoidal with the elimination of the harmonic iron losses are reduced therefore efficiency काय होते increase होते armature winding is well balanced since the winding is placed in the all slots temperature rise that is copper losses are uniformly distributed so the cooling is effective the entire armature core is काय होता utilize होता है less slot depth compared to the concentrated winding therefore leakage flux काय होता है ठिकाणी less होता है less leakage reactance होता है आणि less voltage drop होता है त्यामुळे जे काय voltage काय होता है ठिकाणी better होता है हे सर्व काय तर distributed winding च्या ठिकाणी advantages आहेत determine the pitch that is a coil span factor for a winding with a 36 slots 2 poles and coil span is a 1 to 10 slot आपल्याला विचारलेला आहे केपी आता केपी कोणासाठी असतो तर शॉर्ट पिच वाइंडिंग साठी असतो काय असतो तर cos ऑफ अल्फा बाय 2 आपल्याला ॲक्च्युअली याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं असतो अल्फाची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची असते मग अल्फा या ठिकाणी काय असतो शॉर्ट पिच अँगल असतो आता या ठिकाणी स्लॉट दिले आहेत 36 आणि पोल दिले आहेत 2 आता या ठिकाणी स्लॉट पर पोल कॅल्क्युलेट करता येईल का तर स्लॉट पोल इज इक्वल टू 36 डिवाइडेड बाय 2 करा विच इज इक्वल टू 18 या ठिकाणी काय येतील स्लॉट पर पोल या ठिकाणी येतील आता या ठिकाणी जो काही कॉइल स्पॅन आहे तो कॉइल स्पॅन दिलेला आहे 1 to 10 स्लॉट म्हणजे जो काही बीटा आहे तो बीटा इज इक्वल टू 1 पासून 10 स्लॉट्स पर्यंत गेलेला आहे याचा अर्थ जे काही कॉइल आहे त्या कॉइलची एक साइड ही 1 नंबरच्या स्लॉट मध्ये आहे आणि कॉइलची जी काही दुसरी साइड आहे ती दुसरी साइड या 10 नंबरच्या स्लॉट मध्ये आहे या ठिकाणी इथं 18 स्लॉट असतील एका पोलच्या अंडर म्हणजे जो काही कॉइल स्पॅन आहे तो कॉइल स्पॅन आपल्याकडे दिलेला आहे 1 पासून 10 स्लॉट मध्ये म्हणजे ॲक्च्युअली या दोघांच्या मध्ये स्लॉट किती असतील तर या दोघांच्या मध्ये 9 स्लॉट असतील म्हणजे जो काही कॉइल स्पॅन आहे बीटा इज इक्वल टू किती होईल तर बीटा इज इक्वल टू 10 - 1 इज इक्वल टू 9 स्लॉटचा या ठिकाणी काय होईल तर कॉइल स्पॅन या ठिकाणी ॲक्च्युअली मध्ये होईल जर असं असेल तर जो काही या ठिकाणी स्लॉट अँगल आहे तो स्लॉट अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल का तर करता येईल आता स्लॉट अँगल बीटा इज इक्वल टू आपल्याला 9 स्लॉटचा झाला आता बीटा इज इक्वल टू 9 स्लॉट झाला तर जो काही स्लॉट अँगल आहे गॅमा तो गॅमा इज इक्वल टू काय होईल तर 180 डिवाइडेड बाय स्लॉट पर पोल करा आता 180 डिग्री डिवाइडेड बाय स्लॉट पर पोल करा 180 स्लॉट संख्या किती आहे 36 आहे नंबर ऑफ पोल किती आहेत तर 2 आहेत म्हणजे या ठिकाणी किती येईल तर स्लॉट अँगल हा 10 डिग्रीचा येईल म्हणजे गॅमा किती येईल 10 डिग्री येईल आता गॅमा या ठिकाणी 10 डिग्री आहे तर बीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल का करता येईल बीटा इज इक्वल टू 9 स्लॉट आहेत
म्हणजेच या ठिकाणी काय होईल तर 9 × 10 डिग्री करा विच इज इक्वल टू किती होईल तर 90 डिग्रीचा आपल्याकडे बीटा होईल। आता 9 स्लॉट हे कॉइल स्पॅन असेल तर राहिलेले 9 स्लॉट काय असतील तर शॉर्ट पिच वाइंडिंग असेल, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 180 डिग्री असतो। याच्यावरून जो काही अल्फा आहे तो अल्फा इज इक्वल टू 180 - 90 करा, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय येईल तर 90 डिग्री या ठिकाणी येईल। जर अल्फा हा 90 डिग्री आला तर याच्यावरूनच जो काही कॉस आहे केपी इज इक्वल टू कॉस ऑफ 90 डिवाइडेड बाय 2 करा, म्हणजे इज इक्वल टू कॉस ऑफ 45 होईल आणि कॉस ऑफ 45 किती असतो तर 0.707। ऑप्शन नंबर या ठिकाणी 4th वन इज द राईट आन्सर असेल फॉर दिस क्वेश्चन। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे। आता इथं आपल्याला जो काही कॉइल स्पॅन आहे तो कॉइल स्पॅन या ठिकाणी कितीचा आलेला आहे तर 9 स्लॉटचा आलेला आहे, म्हणजे ऍक्च्युली 9 स्लॉटमध्ये कॉइलच्या 2 साईड ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या जे काही स्लॉट आहेत ते स्लॉट या ठिकाणी कशा आहेत शॉर्ट आहेत किंवा जी काही कॉइल आहे ती कॉइल या ठिकाणी शॉर्ट आहे, म्हणजे ऍक्च्युली या ठिकाणी एवढ्या अँगलनं कॉइल काय तर शॉर्ट आहे आणि या ठिकाणी हा कॉइलचा काय तर कॉइल स्पॅन आहे। याच्यावरून आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं क्वेश्चनच्या ठिकाणी कन्सेप्च्युअली अंडरस्टँडिंग करण्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। नेक्स्ट, a 4-pole 3-phase star connected alternator has a 48 slots. The coil span is a 120 electrical degree. Determine the coil span factor. Coil span factor म्हणजे काय असतो तर pitch factor असतो, that is a KP असतो, त्यालाच आपण pitch factor असं म्हणतो। त्यालाच आपण आणखी नाव काय आहे त्याचं तर त्याचं आणखी नाव आहे आपल्याकडे काय असतं pitch factor असेल, कॉइल स्पॅन फॅक्टर असेल, त्यानंतर त्याला स्कॉर्डिंग फॅक्टर असं म्हणतो आपण, काय म्हणतो तर कॉर्डिंग फॅक्टर। म्हणजे अगेन आपल्याकडे केपी हा विचारलेला आहे, याच्यामध्ये 4 पोलची मशीन दिलेला आहे, पी इज इक्वल टू 4, 3 फेजची आहे, 48 या ठिकाणी काय आहे तर स्लॉट आहेत। देअरफॉर आपण पहिल्यांदा स्लॉट पर पोल दॅट इज गॅमा कॅल्क्युलेट करून घेऊया, म्हणजे स्लॉट अँगल 1 डिवाइडेड बाय स्लॉट किती आहेत तर 48, पोल किती आहेत तर या ठिकाणी 4 आहेत, म्हणजे 180 डिवाइडेड बाय बार चोक या ठिकाणी 48 होईल, म्हणजे या ठिकाणी 15 डिग्रीचा एक स्लॉट या ठिकाणी येईल। आता स्लॉट पर पोल किती असतील इज इक्वल टू 48 डिवाइडेड बाय 4 करा, म्हणजे 12 स्लॉट पर या ठिकाणी पोल असतील, 4 पोलची या ठिकाणी मशीन आहे। जर असं असेल तर कॉइल स्पॅन दिलेला आहे, कॉइल स्पॅन बीटा इज इक्वल टू 120 डिग्री दिलेला आहे। आता बीटा इज इक्वल टू 120 डिग्री असेल, अल्फा किती असेल तर अल्फा इज इक्वल टू 60 डिग्री या ठिकाणी असेल। देअरफॉर केपी इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा डिवाइडेड बाय 2 करा, कॉस ऑफ 60 डिवाइडेड बाय 2 करा, कॉस ऑफ 30 विच इज इक्वल टू 0.866। ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल तर राईट आन्सर असेल। म्हणजे ऍक्च्युली आपल्याला या गोष्टी या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्याची सुद्धा गरज नव्हती, का कारण या ठिकाणी जो काही कॉइल स्पॅन आहे तो कॉइल स्पॅन आपल्याकडे ऑलरेडी दिलेला होता, म्हणजे बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी दिली होती, त्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नव्हती, डायरेक्टली अल्फा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आला असता। कशावरून तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 180 डिग्री असतो, हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे। म्हणजे कॉइलचा स्पॅन प्लस या ठिकाणी शॉर्ट पिच जो काय अँगल आहे हे दोन्ही म्हणून आपल्याकडे काय होईल तर पोल पिचच्या बरोबर येईल, याच्यावर आपल्याला याचा आन्सर इझिली ड्रॉ करता येईल। नेक्स्ट, द पिच फॅक्टर ऑफ अ फुल पिच अल्टरनेटर। आता केपी इज इक्वल टू काय असतो तर कॉस ऑफ अल्फा बाय 2 असतो फुल पिचच्या केसमध्ये। फॉर फुल पिचच्या केसमध्ये जो काय अल्फा असतो तो अल्फा इज इक्वल टू काय असतो तर 0 असतो। देअरफॉर KP इज इक्वल टू कॉस ऑफ 0/2 विच इज इक्वल टू काय असेल तर 1 असेल, म्हणजे KP काय असेल तर ऑलवेज इक्वल टू 1 असेल फॉर फुल पिच कॉइल, बट फॉर शॉर्ट पिच कॉइल तो किती असेल फॉर द शॉर्ट पिच कॉइल KP हा काय असेल KP इज ऑलवेज लेस दॅन 1 असेल, रिझन अल्फा इज इक्वल टू नॉट 0 असेल या केसमध्ये। आता या केसमध्ये बीटाची व्हॅल्यू किती असेल तर बीटा ह्या ठिकाणी 180 डिग्रीचा असेल आणि हाच या ठिकाणी कोणाच्या बरोबर असेल तर पोल पिचच्या बरोबर असेल, म्हणजे जो काही पोल पिच आहे तो पोल पिच आणि कॉइल स्पॅन जर दोन्ही इक्वल असेल आपण म्हणतो फुल पिच कॉइल, याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे। Which of the following relation is true for the pitch factor KP, distribution factor KD and the winding factor KW of a 3-phase alternator? आता काय असतो KW is equal to KP into KD असतो, हे रिलेशन असतं आपल्याला ठिकाणी माहिती पाहिजे। आता KW is equal to काय असतो 1 असतो, कोणासाठी फॉर अ फुल पिच अँड कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग। KW हा लेस दॅन 1 असतो, कोणासाठी
फॉर शॉर्ट पेच अँड डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग साठी. अगेन KW हा लेस दॅन 1 असतो कोणासाठी, फॉर फुल पेच अँड डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग साठी. अगेन KW हा लेस दॅन 1 असतो कोणासाठी, फॉर कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग अँड शॉर्ट पेच वाइंडिंग. या सर्वांसाठी काय असतो या ठिकाणी शॉर्ट पेच वाइंडिंग. म्हणजे या सर्वांसाठी आपल्याला जो काही KW आहे ते KW ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. KW हा 1 असेल फक्त कोणासाठी, तर वाइंडिंग फुल पिच असेल आणि या ठिकाणी जे काय कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग असेल तर आणि तरच. म्हणजे करेक्ट रिलेशन काय असेल, KW KP KD. आता KP KD कुठेतरी इथं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. If an alternator winding has a fractional pitch of 5/6, the coil span in degrees is. अच्छा, या ठिकाणी विचारलेला काय तर कॉइल स्पॅन आपल्याकडे विचारलेला आहे, म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे बीटा विचारलेला आहे. सांगितलेलं काय तर अल्टरनेटची वाइंडिंग आहे आणि फ्रॅक्शनल पिच आहे कितीचा, तर 1/6 चा. म्हणजे 5/6 इंटू जो काही पोल पिच असतो, पोल पिच किती असतो, 180 डिग्रीचा असतो. म्हणजे त्या ठिकाणी 5/6 ने याला जर 6 ने डिवाइड केला तर किती येईल, तर 30 येईल. म्हणजे ऍक्च्युली जो काय कॉइल स्पॅन असेल तो कॉइल स्पॅन किती असेल तर 150, म्हणजे 150 डिग्रीचा या ठिकाणी काय असेल तर कॉइल स्पॅन असेल. ऑप्शन नंबर या ठिकाणी डी इज द राइट आन्सर असेल या केस मध्ये. नेक्स्ट, a 3-phase alternator has a 48 stator slots and 4 poles. Calculate the distribution factor for the second harmonic component. म्हणजे n इज इक्वल दिलेला आहे 2, म्हणजे KD2 इज इक्वल आपल्याकडे होईल साइन ऑफ 2 into m gamma by 2 divided by m into sin of 2 into gamma divided by 2 या ठिकाणी होईल. आता दिलेला काय 3 फेजचा अल्टरनेटर विचारलेला आहे. m ची व्हॅल्यू काय असेल तर स्लॉट्स आहे ते किती 48 डिवाइडेड बाय पोल किती आहे तर 4 into 3 फेजेस. म्हणजे या ठिकाणी जो काही m आहे तो m या ठिकाणी येईल 4, म्हणजे 4 त्रिकोण 12, 12 इज इक्वल काय येईल तर 4 येईल. गॅमा किती येईल तर 180 डिवाइडेड बाय स्लॉट किती आहे तर 48 आहेत, डिवाइडेड बाय काय 4 करा. म्हणजे या ठिकाणी 180 डिवाइडेड बाय या ठिकाणी किती येईल तर 12 येईल, विच इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 15 डिग्रीचा हा आपल्याकडे गॅमा येईल, म्हणजे स्लॉट अँगल येईल. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा किती येईल साइन ऑफ. आता या 2 ला तर हा 2 जाईल. m ची व्हॅल्यू काय या ठिकाणी तर m ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 4 इंटू गॅमाची व्हॅल्यू किती आहे तर 15 डिवाइडेड बाय राहिला काय तर m ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 4 इंटू साइन ऑफ 2 गॅमा, म्हणजे या ठिकाणी काय येईल 2 इंटू 15 म्हणजे किती येईल तर 30 डिवाइडेड बाय काय येईल तर या ठिकाणी 2 येईल. म्हणजे या ठिकाणी येईल साइन ऑफ m ची व्हॅल्यू या ठिकाणी 60, म्हणजे या ठिकाणी 15 60 झालं, डिवाइडेड बाय 4 इंटू साइन ऑफ 15 या ठिकाणी. आता ऑप्शन दिलेला आहे का अशामध्ये नाही, आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे ऍक्च्युली काय होईल तर साइन ऑफ 60 डिवाइडेड बाय 4 इंटू साइन ऑफ 15, याचा आन्सर येईल 0.8365. म्हणजे ऑप्शन कोणता असेल तर 0.8365 ऑप्शन नंबर फर्स्ट असेल या केस मधला या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर. सेकंड हार्मोनिक आहे म्हणून आपण काय केलं तर 2 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. पोल पिच इन इलेक्ट्रिकल मशीन इज इक्वल टू, पोल पिच काय असतो तर अँगल क्रिएटेड बाय ईच पोल किती असतो तर अँगल क्रिएटेड बाय ईच पोल इज इक्वल टू असतो 180 डिग्रीचा. काय असतो 180 डिग्रीचा. याचाच अर्थ 2 ऍडजसंट पोलच्या मध्ये जो काय अँगल असेल तो अँगल किती असेल तर 180 डिग्री इलेक्ट्रिकल असेल, म्हणजे अँग्युलर डिस्टन्स आहे 2 पोलच्या मध्ये. जर 2 पोलची मशीन असेल तर प्रत्येक पोल हा काय करेल 180 डिग्रीचा अँगल करेल. त्याबद्दल आपण डिस्कशन केला. म्हणजे नेहमी पोल पिच हा किती असतो तर 180 डिग्री इलेक्ट्रिकलचा असतो, म्हणजे इक्वल टू 180 डिग्री इलेक्ट्रिकल. ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा बरोबर आन्सर असेल. द स्टेटर ऑफ 3 फेज 16 पोल अल्टरनेटर हैज अ स्टार कनेक्टेड वाइंडिंग विथ 144 स्लॉट्स एंड 1 कंडक्टर पर स्लॉट. फाइंड द पिच फॅक्टर व्हेन द वाइंडिंग इज शॉर्ट पिच्ड बाय द 3 स्लॉट. म्हणजे या ठिकाणी जे काय शॉर्ट पिच दिलेला आहे अल्फा दिलेला आहे किती ना तर 3 स्लॉटने या ठिकाणी शॉर्ट झालेला आहे आपल्याला, असं या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी मशीन कितीची आहे तर 3 फेजची मशीन आहे, 16 त्याच्यामध्ये पोल आहेत आणि स्टार कनेक्टेड वाइंडिंग विथ 144 स्लॉट्स आहेत. म्हणजे या ठिकाणी 144 काय तर स्लॉट आहेत. आपल्याला विचारलेलं आहे केपी इज इक्वल टू काय असतं तर कॉस ऑफ अल्फा बाय 2. आपल्याकडे जावं कोणाकडे लागेल तर अल्फाकडे जावं लागेल. अल्फा किती आहे तर
थिन स्लॉटने काय तर शॉर्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला डायरेक्टली आपण जर या ठिकाणी गॅमा कॅल्क्युलेट केलं तर आपण अल्फा काढू शकतो का? हो. गॅमा इज इक्वल टू काय होईल तर गॅमा इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय स्लॉट किती आहे तर 144 डिवाइडेड बाय नंबर ऑफ पोल किती आहे तर नंबर ऑफ पोल आहे तर 16. म्हणजे ऍक्च्युली जर याचं सिम्प्लिफिकेशन घेतलं आपण तर 16 9 44 म्हणजे 180 डिवाइडेड बाय 9 करा म्हणजे गॅमा इज इक्वल टू ऍक्च्युअल किती डिग्रीचा तर 20 डिग्रीचा या ठिकाणी गॅमा आला. जर गॅमा हा 20 डिग्रीचा आला असेल तर अल्फाची व्हॅल्यू किती होईल म्हणजे शॉर्ट पिच अँगल किती होईल 3 × 20 म्हणजे या ठिकाणी 60 डिग्रीचा काय होईल तर शॉर्ट पिच अँगल होईल. देअरफॉर केपी इज इक्वल टू कॉस ऑफ 60/2 दॅट इज कॉस ऑफ 30 होईल आणि केपी इज इक्वल टू किती होईल 0.866 हे या ठिकाणी काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. त्यालाच आपण विच इज इक्वल टू √3/2 असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचं बरोबर आन्सर असेल. नेक्स्ट अ 3-phase 8-pole 50 Hz star connected alternates 72 coils in a 72 slots. The coils are short pitched by the 3 slot. The value of the pitch factor is. अच्छा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे याच्यामध्ये 72 कॉइल दिलेले आहेत आणि 72 स्लॉट दिलेले आहेत. याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे ही वाइंडिंग कशी आहे तर ही वाइंडिंग या ठिकाणी डबल लेअरची वाइंडिंग आहे. ही गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. विचारलेला आहे आपल्याकडे पिच फॅक्टर केपी इज इक्वल टू कॉस ऑफ α/2 म्हणजे काही करून आपल्याला अल्फा कडे जावं लागेल. या ठिकाणी शॉर्ट पिचड बाय 3 स्लॉट दिलेला आहे म्हणजे अल्फा इज इक्वल टू 3 स्लॉट आहे. ही गोष्ट आपल्याला समजले. म्हणजे आपल्याला स्लॉट अँगल पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल. मग गॅमा इज इक्वल टू काय असतो तर 1 डिवाइडेड बाय स्लॉट पर पोल असतो. आता 180 डिवाइडेड बाय स्लॉट किती आहेत तर 72 आहेत डिवाइडेड बाय पोल किती आहेत तर या ठिकाणी 8 पोल आहेत. किती 8. मग अगेन या ठिकाणी जो काय गॅमा आहे तो गॅमा या ठिकाणी 72/8 म्हणजे 9 येईल. 180 डिवाइडेड बाय 9 इज इक्वल टू किती येईल तर 20 डिग्री म्हणजे गॅमा आपल्याकडे अगेन प्रत्येक स्लॉटचा अँगल आला 20 डिग्रीचा. अल्फा या केसमध्ये किती होईल अल्फा इज इक्वल टू 3 × 20 करा विच इज इक्वल टू 60 डिग्री होईल. अगेन या ठिकाणी जो काही केपी आहे तो केपी इज इक्वल टू cos of 60/2 म्हणजे cos of 30 अगेन √3/2 म्हणजेच 0.866 हे या केसमध्ये काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर इन दिस केस. अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो. आता प्रिव्हियस क्वेश्चन आणि या क्वेश्चन मध्ये डिफरन्स काय आहे तर फक्त स्लॉटची संख्या या ठिकाणी डिफरंट आहे पोलची संख्या या ठिकाणी डिफरंट आहे पण वाइंडिंग या ठिकाणी 3 स्लॉटने या ठिकाणी शॉर्ट केलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण अल्फा कॅल्क्युलेट केला याही ठिकाणी आपण अल्फा कॅल्क्युलेट केला. मग या क्वेश्चनच्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने अनालिसिस करता आलं पाहिजे आणि एक्झाममध्ये आपल्याला अशा पद्धतीचा क्वेश्चनला या ठिकाणी टॅकल करता आलं पाहिजे. फर्दर जे काही शॉर्ट पिच वाइंडिंग आहे आणि डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे याचे ॲडव्हान्टेज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. काय करायचं आहे तर हार्मोनिक्सचा या ठिकाणी इफेक्ट रिड्यूस करायचा आहे आणि जो काही EMF आहे त्या EMFचा शेप सायनुसॉइड बनवायचा आहे. फर्दर जे काही डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे त्याच्यामुळे काय होतं आहे जे काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग प्रत्येक स्लॉटमध्ये ठेवतो आहे म्हणजे या ठिकाणी जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होत आहे आणि जे काही कूलिंग आहे ते कूलिंग या ठिकाणी आपण इझिली करू शकतो. त्याचबरोबर या वाइंडिंग यूज केल्यामुळे शॉर्ट पिच आणि डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग केल्यामुळे त्याचा ड्रॉबॅक काय आहे तर फंडामेंटल व्होल्टेज रिड्यूस होत आहे पण त्या ड्रॉबॅकपेक्षा त्याचे ॲडव्हान्टेज जास्त आहेत म्हणून आपण या वाइंडिंगला यूज करतो जेणेकरून जो काही शेप आहे तो शेप EMFचा सायनुसॉइडल होईल. अशा पद्धतीने ठिकाणी आपण MCQचं डिस्कशन केलं. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.